पाटील भाऊ यांच्या 101व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळा आणि प्रतिमेचं पूजन माननीय साहेबांच्या आणि सर्व संचालक मंडळ यांच्या शुभ हस्ते संपन्न होते। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सर्व अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांचंच कारखान्याच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येते। महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्वदेव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाधिके शरण्ये गौरी नारायण नमस्ते। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, श्रीधनुर्षिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, ओम संकर्षण वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, अनुधम पुरुषोत्तमाय नमः, ओम माधुष्याय नरसिंहाय नमः, चित्राय नमः, ओम जनार्दनाय नमः, हरे नमः, कृष्णाय नमः, प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री नमः प्राणी ओम 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 स्वाहा ओम महा ओम जना ओम सत्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तजितिर संप्रभसं श्रीमन् महागणपति इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता स्थान देवता वास्तुदेवता मातृपुत्र लक्ष्मीनारायण सर्वे निर्विघ्नमस्तु। कपिल गजाननः लंबोदर विकट विघ्ननाशक गणाधिपतिं प्रगतिपालज गजाननं द्वादशच्या नामाने पठितारंभे वैवाहिके प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटजनस्य जायते शुक्लं भद्रदेवस्य शिवर्णं चतुर्पसौ प्रसन्नवदनं ध्यायेत्सो सर्वोपासन्ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये गौरी नारायण नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं येषा हृदयस्थ भगवान् मङ्गलविहारिं तदेव लग्नसुखं तदेव तारबलचन्द्रबल तदेव विद्यावरदयव तदेव लक्ष्मीलाभस्तेषा जयस्तेषा कुतस्तेषा परजः येषा मिन्द्रदस्तु जनार्दनः विनायकं गुरुभानु ब्रह्म विष्णु महेश्वरः सरस्वती प्रणिमाद सर्वकार्यसिद्धर्थे अभीष्टसिद्धर्थे पूजिते सुरगः सर्वगणसं गणपते नमः। सर्वे प्राणितात्रेषु भुवनेश्वर देवादिशान्तिनाशतिं ब्रह्मेशान जनार्दनः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराध्या प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मानन्दते पराजितारोगवैवसत् मन्वन्तरे कलियुगे प्रथम भरतवर्ष भरतखंडे जम्बूदीप दंडकारणे देशे गोदा दक्षिण तीरी शालिवाहनस्य 1940 क्रोधीनाम संवत्सरे माघ मासे कृष्ण पक्षे महाशिवरात्री रोज बुधवार विष्णु देवगुरु शेषेषु ग्रहेषु यथायथ प्रस्थान सुस्तपणे गो महात्मनः श्रुति स्मृति पुराणयुक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सह कुटुंबानां सह परिवाराणां क्षेमस्थैर्य आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल पीडा परिहारार्थम मनुष्य सकलम मनोरथ सिद्धार्थम शंकरराव पाटील उभभाऊ यांच्या जयंतीनिमित्त गणपती पूजनम कलश पूजनम अहम करिष्ये सांगाई परिवारांना पुष्पम समर्पय आदि सौभाग्य आदि कुंक सौभाग्य द्रव्यम कलमुखे विष्णु कंठे रुद्रा संस्कृता मूले तदसो ब्रह्मादि मातो कुक्षेतु सागरा वसुंधरा ऋग्वेदात यजुर्वेदात अथर्वण अंगेक्षे सहिता सर्वे कलशं तु समस्थिता अत्र गायत्री सावित्री शांती दुर्धे गाढगा गंगेचे म्हणजे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलसंवरून देवाय नमः गंधस्तुपं समर्पयामि गंधम समर्पयामि। आरती घ्यायची।
विश्वकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाचे मूर्वी पूर्वी प्रेम कृपा गयाचे सर्वांगी सुंदर सिंदुराचे कंठीचे माळ मुक्ता फळांचे जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित परात गौरी कुमारा चंदनाची ओटे कुंकुम केशरा हिरे जड मुकुट शोभत बरा रुंजून ते नुपुरे चरणी गागर्या जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनेना दास रामाचा वाटपाय सदना संकटी पहावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय लवधवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषयकंठ काळा तेने प्रियाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून अज निर्मळ वाहे योजोळा जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नेनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उगण शतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उन्मा वेळाळा जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा आरती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव दैवी दैते सागर मंथन पैठेले त्या माझे अवचित हलालते उठले ते आसूरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा आरती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबरपणे वर्ग सुंदर मदनारी पंचानन मनमोहन निर्जन सुकारी षटकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुपुर तिलका रामदास अंतरी जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा आरती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सार भयंकरम सदा वसंत प्रजाविंद्यम भवभवानी चैतन्यमामी घाली नृतांगन वंदिन चरण डोळ्याने पाहिलं तुझे प्रेमी आणि आनंद पूजन भावे वळण म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसंग्रह बुद्ध्यात्मताना प्रकृतवाद करुण यज्ञम सकलम परस्मै नारायणाती समर्पयामि अच्युतम केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासी हरि श्रीधरम माधवम गोपिका वलम जानकी नायक प्राप्त भये हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम यज्ञाने पदेवसा धर्माणि प्रथमान्य संतेनाकं महिमान सजत्रति पूर्वे देवा ओम राजाधिराज प्रसैसायने नमो वै वैश्रवणाय कुर्महे तमे कामान कामकामय कामेश्वर वैश्रवणातु कुबेराय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं राज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ट्राज्यं महाराज वसमन परे तथा सर्वम सर्वै शांता परधाता पृथ्वी समुद्रे काळिती तदपिश्लोक बिगितो मरुत परवेष्टारो मरुत शिवसंग्रहे आगिष्टस्य कामकरे विश्वे देवास वैति ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम महालक्ष्मी विद्महे विष्णु पत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् मंत्र पुष्पांजलि समर्पयामि गाडी लोडवर आली आम्ही पोचलच पूजा करून ती करून निघालो हे मागायची मंत्र पुष्पांजलि समर्पयामि पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगवंतराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव
काका सगळे अधिकारी असे लाईन पलीकडे बरे नेहमी अधिकारी पलीकडे तिकडे पलीकडचे कोण अधिकारी बापू काम करे कर्मचारी या इकडे सगळे या सगळे या सगळे करून खाली उभा माग सर थोडं माग सर पूर्ण माग सर तुमच्या आहे नंतर काय ना इंदापूर रत्न थांबा बाकीची वरची खाली आल्यानंतर पर बाकीचं बाबा एवढं दोन घेऊ या इकडे या बाकी इकडे या काय इकडे इकडे या चपला कोणाच्या तरी थोडं माग सर माग खरं माग असे मागे जा ना या इकडे पुढे या इकडे पुढे या इकडे बाकी इकडे पलीकडे साईडला बस बस पत्रकार साहेब मागे आता काय झालं सगळे झाले पत्रकार साहेब सगळे झाले मागे या सगळे समोर एक मिनिट कृपया समोर बसून घ्या कर्मचारी बंधू यांना विनंती.
कर्मयोगी शंकररावजी पाटील भाऊ यांच्या 101व्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि कर्मयोगी परिवाराचे आधारस्तंभ सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, कारखान्याचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, इतर संस्थांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री लोकरे साहेब, सर्व खाते विभाग प्रमुख आणि कर्मचारी बंधू, या सर्वांचंच कारखान्याच्या वतीने या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. या कर्मयोगी शंकररावजी पाटील भाऊ यांच्या 101व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि प्रास्ताविक करण्याची विनंती मी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री लोकरे साहेब यांना करतो. कृपया प्रास्ताविक करावं. प्रथम सर्वांना नमस्कार. श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील भाऊ यांच्या 101व्या जयंतीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. या अभिवादनासाठी उपस्थित आपल्या कर्मयोगी परिवाराचे आधारस्तंभ आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, तसेच उपस्थित सर्व संचालक, माजी संचालक, तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले पदाधिकारी, तसेच कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, श्रद्धेय कर्मयोगी भाऊंनी आपल्या तालुक्यासाठीच नव्हे तर जिल्ह्यासाठी, राज्यासाठी, विशेषतः साखर कारखाना कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या विषयावरती एक मानक घालून दिलेला आहे. त्या मानकाप्रमाणे आपण काम करत आहोत. काही ठिकाणी यश येतं, काही ठिकाणी येत नाही, परंतु आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढच्या सीझनच्या दृष्टीने आज या ठिकाणी जय्यत तयारी करायची, हा मनोदय व्यक्त करायचा, आणि हीच खरी त्यांना अभिवादन ठरेल असं मला वाटतं. आणि उपस्थित सर्व आहेत त्यांचं पुनश्च एकदा स्वागत, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझं प्रस्तावित 2 मिनिटाचं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपस्थित सर्व सन्मान्य आमचे सहकारी संचालक, आजी माजी उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी, आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ आणि आमचे मार्गदर्शक बालचंद्र बापू भांडे, त्याचप्रमाणे आपल्या कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि माझ्या सहकारी मित्रांनो, आज स्वर्गीय भाऊंची 101वी जयंती आहे. कारण भाऊंचा जन्म हा महाशिवरात्री दिवशी झाला होता आणि आज बरोबर भाऊंना 101 वर्ष झालेले आहेत. दुर्दैवानं 2006 साली भाऊ आपल्यातून निघून गेले आणि आज त्यांची दरवर्षी सालाबादप्रमाणे आपण महाशिवरात्रीला त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि आपणा सर्वांच्या वतीने आपण आदरांजली अर्पण करतो. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं भाऊंच्या प्रतिमेचं अभिवादन करतो आणि भाऊंचा आशीर्वाद, भाऊंचं मार्गदर्शन आणि भाऊंनी ज्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये कार्यकर्ते घडवले, पुढारी घडवले, पदाधिकारी घडवले, संस्था उभ्या केल्या, त्यावेळेचा काळ, आत्ताचा काळ
आणि येणारा पुढचा काळ याच्यामध्ये खूप बदल होत चाललेला आहे. तरी सुद्धा आपण सर्वजण एका विचारानं सहकार चळवळ ही पुढे नेण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून आज इथे सगळेच आमचे प्रमुख सहकारी आहेत. काही लोक सकाळी कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकले नाहीत, काही थोडे उशिरा येतील, पण आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. कारण भाऊंनी सगळ्यालाच घडवले. भाऊंचा आशीर्वाद हा सगळ्यांच्याच पाठीमाग आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांची एक नैतिक जबाबदारी आहे. खास करून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गेले 10-15 वर्ष झालं आपला कारखाना हा सातत्यानं अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून बाहेर काढण्याचाही प्रयत्न आपण करतोय, पण दुर्दैवानं अजून आपल्याला म्हणावं तसं यश आपल्याला काही मिळेना, ही वस्तू तिथे आहे. आता अडचणी का आल्या, कशामुळे आल्या, त्याला पर्याय काय काढता येईल आपल्याला, यावर सातत्यानं आपण सर्वजण प्रयत्न करतोय. कधी दुष्काळाचा प्रश्न आहे, कधी आर्थिक अडचणीचा प्रश्न आहे, कधी बँकेचे प्रश्न आहेत. आणि सहकारी संस्थांना शेवटी शासनाच्या नियमाच्या बाहेर पण जाता येत नाही. कारण नियमाच्या बाहेर जाऊन जर एखादं काम केलं तर कदाचित संचालक मंडळ अधिकाऱ्यावरती कारवाई पण होऊ शकते. या सगळ्या अडचणीमधून मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून सगळ्याच कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना माझी एक सूचना, विनंती, काय म्हणायचं ते म्हणा, पण आताही आपण सगळ्यांनी या पुढच्या कालखंडामध्ये ह्याच्यात कुठलं राजकारण न आणता, कुठला पक्ष हा विचार न आणता एकत्रितपणानं बसून आपल्याला कर्मयोगी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये हा येणाऱ्या पुढच्या काळातला विचार हा गांभीर्यानं करावाच लागणार आहे. ठीक आहे, आपण पदावर होतो, मंत्री होतो, आमदार होतो, राजसत्ता असल्यानंतर बरीचशी कामं त्या पदाच्या माध्यमातून सहज होऊन जातात सांगतो. पण राजसत्ता नसल्यानंतर मात्र प्रत्येक छोट्या छोट्या कामाला सुद्धा आपल्याला सामोरे जाताना खूप अडचणी येतात. हे काय मी वेगळं सांगण्याची आवश्यकता अशातला भाग नाही. तरी परंतु आपल्याला ध्येय गाठायचे, ही सहकार्यातली कारखानदारी टिकवायची आपल्याला. आणि एक क्षणभर विचार करा, या परिसरामध्ये आज लोकांना फार कर्मयोगी कारखान्याची आवश्यकता वाटते का नाही मला माहित नाही. कारण कुणी येतंय, कसलाही ऊस घेऊन जातंय, त्यामुळे लोकांना असं वाटतं की ठीक आहे चाललंय. पण ही स्पर्धा केवळ सहकार्यातले कारखाने आहेत म्हणून स्पर्धा चाललेली आहे. जर दुर्दैवाने एक दिवस असा आला की या परिसरामध्ये सहकारी संस्था जर नसतील तर मग मात्र परिस्थिती काय निर्माण होईल, याचाही विचार मला असं वाटतं आपल्याला सर्वच कार्यकर्त्यांना करावं लागणार आहे. आणि म्हणून आज भाऊंच्या या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला यावर्षी माझ्या माहितीप्रमाणे 30 ते 34 हजार एकरापर्यंतची नोंद ही आपल्याकडं येईल. अजूनही लागणी चालू आहेत. जवळजवळ 7 ते 8 हजार एकराची नोंद हा शेतकरी आपल्याकडे देतच नाही. आणि मी आता राष्ट्रीय स्तरावर काम करतोय, आपल्याला माहितीसाठी सांगतो, हे वर्ष, पुढचं वर्ष, त्याच्या पुढचं वर्ष आंतरराष्ट्रीय हवामान खात्याच्या माध्यमातून जे अंदाज आहेत त्यामुळे पाऊसकाळ चांगला आहे आणि ऊसाचं क्षेत्र हे वाढणार आहे. आणि ऊसाचं क्षेत्र वाढल्यानंतर मात्र आपल्या ऊसाची विल्हेवाट कशी लावायची हा सुद्धा प्रश्न कदाचित त्याचं आज आपल्या लक्षात येणार नाही. परंतु आजूबाजूच्या कारखान्यांना जर जवळ ऊस झाला तर ती काय लांब आपला ऊस न्यायला येतील अशी परिस्थिती नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागेल. लवकरच आपण बसून मागचं जे काय आपलं गाळप झालंय त्याचं पेमेंट देणं, कामगारांचे पगार देणं, या सगळ्या गोष्टी आपण रुटीनमध्ये आणण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि करणारही आहे, त्याचं काही दुमत नाही. आणि पुढचा सीझन आपल्याला सक्षमतेनं चालवण्याच्या करता खास करून तोडणी वाहतुकीची यंत्रणा हा आपल्या कारखान्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. बाकी प्लॅन्टची काय फार अडचण आहे असं मला काय वाटत नाही. तुम्ही सगळे कर्मचारी, अधिकारी जीव ओतून काम करताय, पण अडचण आहे ती तोडणी वाहतुकीच्या यंत्रणेच्या बाबतीतली आहे. त्यांना पैसे वेळेवर जाणं आणि चांगला धंदा करणारी वाहनं जी आपण उभा केली होती ती आपल्यापासून लांब गेली, ती सगळ्याच कार्यकर्त्यांनी आपल्याकडे कशी आणता येईल तो प्रयत्न आपण केला पाहिजे. आज मी आपल्याला अभिमानानं सांगेल, या परिसरामध्ये जो ऊस वाढला, या परिसरामध्ये जे सिंचन वाढलं,
या परिसरामध्ये जे काही बागायत क्षेत्र वाढलं हे आपल्या सगळ्याच्या प्रयत्नामुळे वाढलेलं आहे. कुणी बाहेरचा माणूस येऊन त्यांनी इथं काही प्रयत्न केलेले नाही आणि म्हणून आपण सर्वजण या माध्यमातून पुढे वाटचाल करू. पुन्हा एकदा कर्मयोगी साखर कारखाना आपल्याला कसा पुढे चांगल्या पद्धतीने नेता येईल या दृष्टीनं प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. हे आपलं कुटुंब आहे, आपला प्रपंच आहे, आपलं घर आहे. दुर्दैवानं आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या घराबद्दल आपणच बाहेर बोलताना फार नकारात्मक बोलतो. मला असं वाटतं जी माणसं नकारात्मक बोलतात त्यांनी पुढाकार घ्यावा आणि हे करून दाखवावं. आम्ही त्यांच्याबरोबर राहू. कारण काय होतं, बोलायचं लय सोपं काम असतं सगळ्यांना. आणि म्हणून आता काल आपली नीरा विमा कारखान्याची निवडणूक झाली. लोकांचा विश्वास आहे. 10,000 लोकांनी निर्णय घेतला. मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, कुठल्याही गटामध्ये आमच्या भावकीतली काही माणसं सोडली तर कुठल्याच गटामध्ये साधा एक विरोधातला अर्ज सुद्धा आला नाही. याचा अर्थ लोकांचा विश्वास हा आपल्यावर आहे. आणि नीरा विमा साखर कारखाना हा लोक बरेच वळगणा करायची. आपल्या बी कार्यकर्त्याला वाटायचं आता विधानसभेला पराभव झाला, आता काय होणार, आता ही संस्था जाणार. पुन्हा कर्मयोगीची चर्चा बी रोज आमच्या कानावर येते. सांगतो मला काय म्हणायचं, ही काही व्यक्तिगत हर्षवर्धन पाटलाचं किंवा कोणाचं नाहीये, हे सगळ्यांच्या संदर्भातलं आहे. अशा प्रकारचं संदिग्ध वातावरण तयार करून सामान्य माणूस जो निष्ठेनं भाऊंच्या विचाराच्या पाठीमाग आहे, आपल्या विचाराच्या पाठीमाग आहे, त्या सामान्य माणसाच्या विश्वासाला तडा जाईल असं काम कुणी करू नका सांगतो. आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये दिवस बदलतात. दिवस काय अशातला काही भाग नाही. मोठ्या भाऊंनी बी त्यांच्या आयुष्यामध्ये 2-3 पराभव झाले. एक काळ असा होता की आपल्या कारखान्याच्या अडचणी आपणही बघितल्या असतील. त्या काळामध्ये कुणी आपला कारखाना उभा करण्यामध्ये किती त्रास झाला, चालवण्यामध्ये किती त्रास झाला, एक्सपान्शन करण्यामध्ये किती त्रास झाला, डिस्टलरी काढण्यामध्ये किती त्रास झाला. काही सोपं नाहीये. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये तर अशा संस्था चालवणं हे तर खूप अवघड झालेलं आहे. कारण नियम बदललेले आहेत, स्पर्धा वेगळी झालेली आहे. आणि मला असं वाटतं त्या पद्धतीने आपण पुढे वाटचाल करू. खरंच मला कामगारांना धन्यवाद द्यायचे की आज आमचा कर्मचारी अधिकारी वर्ग आपल्या कारखान्याचा खरंच प्रामाणिक आहे, अतिशय निष्ठेनं काम करतो, तळमळीनं काम करतो. आणि म्हणून हाल अपेष्टा आपण खातो, त्रास आपण घेतो. दिवस चांगले आपल्याला नक्की येणार आहेत, काय काळजी करायचं कारण नाही. 1-2-3 सीझन जर सगळ्यांनी लक्ष घालून जर काम केलं तर मला असं वाटतं आपल्याला ह्यातनं बाहेर पडायला काय फार अवघड नाही. आज आपल्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती जर बघितली, काय असतं लोकांना काही माहीत नसतं. कुठल्याही बँकेचा आपण थकबाकीदार नाही. कुठल्याही बँकेचं अकाउंट आपलं कारखान्याचं डिफॉल्टमध्ये गेलेलं नाही. कुठल्याही बँकेचं आपलं अकाउंट कर्जाचं हा एनपीए मध्ये गेलेलं नाही. प्रॉब्लेम आहे फक्त वर्किंग कॅपिटल 5-50 कोटी रुपये आपल्याला कमी जास्त पडतात, हा प्रॉब्लेम आहे. आणि हा सुद्धा प्रॉब्लेम का निर्माण होतो हे तुम्हीच रोज काम करताय, तुम्हालाच माहिती. आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी थोडासा मला असं वाटतं एक व्यवसाय म्हणून, उद्योग म्हणून आपल्याला ह्याच्याकडे पाहावं लागणार आहे. राजकारण काय असेल ते बाहेर गेल्यावर बघू आपण. दुर्दैवानं सातत्याने ह्याच्यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून जरी आपण सरकारमध्ये नसलो, जरी आपण पदाधिकारी नसलो, तरी सुद्धा आम्ही आता सर्व साखर उद्योगातली माणसं एकत्र बसतोय. आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची पण वेळ मागितलेली आहे. त्यांना भेटून ह्या सहकारातल्या साखर कारखान्याच्या संदर्भातल्या काय अडचणी आहेत, राज्य सरकारने त्यांना कशी मदत केली पाहिजे, केंद्र सरकारच्या माध्यमातून कशी मदत आपल्याला आणता येईल, या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. नुसतं इथं बोलून चालणार नाही. त्याला शेवटी आर्थिक बळ हे उपलब्ध करावंच लागणार आहे आपल्याला. तर त्या पद्धतीने मित्रांनो आपली वाटचाल चालू आहे. एवढंच मला ह्या निमित्तानं सांगायचंय. आज भाऊंनी आपणा सर्वांना एक वेगळ्या प्रकारचा मार्ग दाखवला. तो मार्ग घेऊन आपल्याला पुढे जायचंय. आज आम्ही खाजगीमध्ये सगळे म्हणतो आम्ही भाऊंचे कार्यकर्ते, खाजगीमध्ये आपण सगळे म्हणतो की आम्ही भाऊंचे वारस आहोत, खाजगीमध्ये आपण सगळे म्हणतो की आम्ही घडलो ते भाऊमुळे घडलो, माझ्यासहित सगळे घडले. मग आपण सगळे जर भाऊमुळे घडलो असेल तर मग भाऊंच्या नावानं काढलेला साखर कारखाना जो आहे तोही चालवण्याची जबाबदारी सुद्धा आपली सगळ्याचीच आहे. शकतो ती काही एकट्या कोणाची जबाबदारी नाही ना, संचालक मंडळाची जबाबदारी नाही. जबाबदारीचा विषय आला की मग मात्र बाजूला हटायचं. असं करून आपल्याला चालणार नाही. या गोष्टी आपल्याला पुढं न्याव्या लागतील. कारण शेवटी 25,000 शेतकरी, 1100-1200 कर्मचारी एवढ्यांचा संसार प्रपंच ह्या परिसरामध्ये आहे.
आज गेल्या 30 वर्षामध्ये कर्मयोगी साखर कारखान्यांनी अनेक पिढ्या उभा केल्या. कर्मयोगी साखर कारखान्यांनी अनेक शेतकरी हे म्हणजे कोपटातून पत्र्यात आणले, पत्र्यातून स्लॅबमध्ये आणले आणि स्लॅबमधनं बंगल्यामध्ये रूपांतर झालं. ज्या कुटुंबाला सायकल नव्हती तिथं मोटरसायकल आली, ज्यांच्याकडे मोटरसायकल होती तिथं 4 चाकी गाडी आली. अशा पद्धतीनं आत्मपरीक्षण जर केलं आपण तर खरंच ह्या संस्था, आणि मला सांगा आज तागायतपर्यंत ह्या सीझनचे पैसे सोडलेच काय राहिले असतील, ह्याच्या मागच्या 30 वर्षामधले एक शेतकरी मला सांगा त्याचा पैसा द्यायचा राहिलाय म्हणून आपल्याला. एक शेतकरी सांगा. व्यवसाय आहे, आजचं उद्या, उद्याचं परवा होतं. या उलट आपण ज्या कारखान्यानं ऊस घातला होता कारखान्याच्या वतीनं त्याचे अजून 20-20 वर्ष झालं पैसे यायला तयार नाही. ती ऑडिटमध्ये रोज निघतंय. आपण विखे पाटलांच्या कारखान्याला ऊस घातला त्याचे पैसे अजून यायचेत आपल्याला. भीमा पाटसला ऊस घातला आपण त्याचे पैसे अजून यायचेत आपल्याला. भोईज कारखान्याला ऊस घातला आपण त्याचे पैसे अजून यायचेत आपल्याला. अजून किती श्रीराम फलटणला ऊस घातला आपण त्या काळामध्ये त्याचे पैसे अजून यायचेत आपल्याला. पण ते पैसे काय शेतकऱ्याचे ठेवले का आपण? कारखाना म्हणाला काय तुझा ऊस पाटसला गेलाय त्याचे पैसे आले तुझे पैसे देतो, असं नाही गेलं. होतंय काय, थोडं सांगण्यामध्ये आपण कमी पडतो, बोलण्यामध्ये आपण कमी पडतो आणि बसल्याला सगळा वेळ आपला म्हणजे मी नसताना जी चर्चा होती ती साधारणतः 90% निगेटिव्ह चर्चा होती. असं व्हावं तसं व्हावं. सल्ला देणं सोपं असतं सगळ्याला. मला पण सल्ला देणं खूप अवघड आहे. सल्ला द्यायचा मला तर मी देशाला सल्ला देईल एवढं माझ्याकडे मटेरियल आहे. सल्ला द्यायचं सोपं असतं, कृतीमध्ये आणणं अवघड असतं. सोपतून कृतीमध्ये आणायचं असेल तर मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून ही वेळ आलेली आता की जर सगळे आपण एकत्रित या संदर्भामध्ये जर आपण आलो. बघा आता हा विचार त्या 40 गावातल्या शेतकऱ्यांनी घेतला. ते म्हणले नाही निरा विमा चालवायचा असेल ही सगळी माणसं एकत्र होऊन आपल्याला एका विचारानं काम करावं लागेल. तिथं 8,000 लोक ऊस घालतात. सगळ्यांनी निर्णय घेतला की तो कारखाना आपल्याला नीट चालवायचा. तसा विचार मला असं वाटतं इथं, नाहीतर इथं आम्ही बसलेला सगळा ऊस घालवायचा खाजगी कारखान्याला आणि मग 3 वर्ष ऊस पुरवठ्यासाठी 2 टन 5 टन ऊस आपला कर्मयोगीला घालवा. म्हणजे ह्याच्यातनं तुमचं इंटेन्शन लक्षात येतं की तुम्हाला संस्थेचं हित नाही पण तुम्हाला उद्याचं डोळ्यासमोर काय असेल. असं करू नका ना. पहिल्या दिवसापासून नोंदलेला सगळा ऊस घाला ना. कोण नाही म्हणतोय तुम्हाला. नोंदी घ्यायला आपण अडवलं का कोणाचं सांगा? कधी म्हणलं का आपण ह्याची नोंद घेऊ नका आणि त्याची नोंद घेऊ नका? मला असं वाटतं हे सुद्धा काही गोष्टी आपल्याला आता 3-6-7 महिन्याचा ऑफ सीझन आहे. या ऑफ सीझन मध्ये आपण बसू, सगळे शेतकरी एकत्र करू, काय गावाच्या बैठका आपण घेऊ. आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्याचा वापर आपल्याला करावा लागेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी आता यावेळेस लोक केळी लावायला लागली मोठ्या प्रमाणामध्ये. का तर केळीला भाव चांगला मिळतोय, दर चांगला मिळतो, 2 पैसे मिळतात, चांगली गोष्ट आहे. पण एका दिवशी जर असा काय एखादा रात्रीत व्हायरस जर आला दुर्दैवानं तर अख्ख्या केळीच्या बागा उद्ध्वस्त होतील. काही ठिकाणी आता ड्रॅगन फ्रूट लोक करायला लागली, काही ठिकाणी डाळिंब करायला लागली, काही ठिकाणी पेरू करायला लागली. ठीक आहे, जिथं 2 पैसे मिळतील तिथं शेतकरी करणार, त्याबद्दल दुमत नाही. पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आता आज तरी परिस्थिती साखरेची मला अशी दिसते की पुढचे 3-4 वर्ष तरी साखरेचे भाव हे चांगले राहतील. आणि साखरेचे भाव जर चांगले राहिले तर ऊसाचा दर सुद्धा साधारणतः 2900, 3000, 3100 ह्या रेंजमध्ये साखरेचे दर जर 3600-3700 रुपये जर राहिले आणि आपल्या कारखान्याची रिकव्हरी जर 11-11.25 ॲव्हरेज राहिली आपल्या कारखान्याची, फार म्हणत नाही 12 वगैरे, पण ॲव्हरेज रिकव्हरी 11-11.25 राहिली आणि एक 10 लाख टनाचं गाळप आपलं झालं आणि एक साधारणतः 2 कोटी लिटर जर आपलं डिस्टिलरीचं प्रोडक्शन आपलं झालं तर मला असं वाटतं आजूबाजूच्या कारखान्यापेक्षा सुद्धा आपण अधिकचा दर आपण शेतकऱ्याला देऊ शकतो. अशी वस्तुस्थिती आपल्याकडे आता निर्माण झालेली आहे. मागच्या वर्षीचा दर दिला आपण 2900 रुपये, खाजगीवाल्यांनी सुद्धा 2900 दिलं ना. आपण पण 2900 दिला, त्यांनी 2900 दिला. आपल्याला काही कोणाची स्पर्धा करायची नाही, पण हे टिकवायचं असेल आपल्याला एका सीझन पुरतं बघू नका, एका वर्षातल्या गाळपापुरतं कोणी बघू नका. हे थोडंसं आपल्याला शेतकऱ्यांना आपल्याला सांगावं लागणार आहे. आणि एक 8,000चा वर्ग असा ह्या कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रामध्ये तोच ऊस घालतो आपल्याला. आता साखरेची चर्चा चालू आहे, साखर मिळणार आहे का नाही मिळणार? साखर मिळणार आहे, साखर मिळणार नाही असं नाहीये सांगतो, पण त्याचं एक धोरण आपण ठरवू. ते धोरण ठरवताना सुद्धा साखर ही आपल्याला कारखान्याच्या स्थळावरच द्यायची असं सगळ्या संचालक मंडळाचं म्हणणं आहे. आता आम्ही चर्चा करणार आहे आणि मग
साखर काय आपण जे ठरल्याप्रमाणे असेल ते आपण साखर सगळ्याला देऊ, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण वार्षिक साधारण सभेच्या मिटिंगमध्ये असा एक मुद्दा सभासदांनी उपस्थित केला की ज्याचा ऊस येत नाही त्याला साखर देऊ नका, असा एक मुद्दा उपस्थित केला. त्याच्यावर काय करायचं? नाहीतर आम्ही एक निर्णय घेतला की मग आपण म्हणतो ती नाही बरं का, ती भाऊनी निर्णय घेतला, आम्ही तर म्हणत होतो द्या सगळ्याला साखर द्या. इथं आमच्यापाशी एक म्हणायचं, बाहेर एक बोलायचं. संस्था चालवायच्या म्हणल्यानंतर भूमिका ही स्पष्ट आणि ठामच पाहिजे सांगतो. हा मग त्याचा राजकीय फायदा होईल का तोटा होईल हा विचार करून चालत नाही आपल्याला. हा तर ती संस्था टिकते. अन्यथा रोज आपण जर काय निर्णय मागचे पुढचे मागे करत गेलो तर त्याची अडचण मित्रांनो होऊ शकणार आहे. आणि म्हणून ह्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला मार्ग काढावा लागेल. चांगले अजून काही उपक्रम मध्ये काही लोक आपला कारखाना काही टेक्निकल लोक बघायला आलती, तर टेक्निकल लोक बघायला आल्यावर काहीच आपल्यातल्याच लोकांनी बाहेर असा मेसेज दिला की कोणतरी कारखाना बघायला येते, मग ह्याला देणार आहे का त्याला देणार आहे का. ती तांत्रिक माणसं आली ती टेक्निकली बघायला की आपलं कोजन वाढवता येईल का, आपल्याला डिस्टरीज एक्सपान्शन करता येईल का. म्हणजे धचा मा सगळ्यात कुठं जर होत असेल तर इथंच होतो सांगतो तुम्हाला. काय म्हणजे असा एक वर्ग आहे इथं सांगतो तुम्हाला. मी बी शोधून काढणार आहे हे. आणि मग ज्याला कोणाला बोलायचे ते समोर उभं राहून बोलावं. मी तर ह्या मताचं आहे सांगतो. का असलं काहीतरी गैरसमज लोकांच्या मनामध्ये करून देण्याचा प्रयत्न करू नका. आणि ज्याला कोणाला गैरसमज करून द्यायचा आहे त्यांनी ती जबाबदारी घ्यावी आणि बघावं सांगतो. मी तर ह्या मताचं आहे सांगतो. इतकं सोपं राहिलेलं नाही आता हे सगळं. आणि म्हणून आज इथं इंदापूर तालुक्याचं सगळं अर्थकारण ह्या कारखान्यावरती अवलंबून आहे. आणि मला असं वाटतं ह्याचा विचार आपण गांभीर्यानं करू. चांगल्या पद्धतीची टेक्नॉलॉजी, कमीत कमी खर्च कसा होईल हा गोष्ट आपल्याला करावं लागेल. लॉसेस आपले कसे कमी करता येतील हे आपल्याला पाहावं लागेल. आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2-3 वर्षाची आपल्याला संधी आहे. एक 2-3 वर्ष जर सातत्य आपलं राहिलं तर हा सगळा आपला गॅप जो आहे तो आपल्यालाच कव्हर करायचा आहे. बाहेरनं पैसे येऊन कव्हर होणार नाही. इथं काय झालं, आमच्या अधिकाऱ्यांनी बी सवय लागली अशी सगळी की कमी पडलं की भाऊ बघा, अरे किती वर्ष बाहेरचं पैसे आपण आणणार आहे, तुम्ही काय निर्माण करणार आहे का नाही, इथं काय तुमची पण काय जबाबदारी आहे का नाही. आणि म्हणून प्रत्येकाने थोडासा प्रोफेशनल अप्रोच डोळ्यासमोर ठेवलाच पाहिजे. मी इथं काम करतोय, माझा कामाचा स्कोप आहे. मी इथं पदाधिकारी आहे, माझा कामाचा स्कोप आहे. मी इथला सभासद आहे, माझी ही जबाबदारी आहे. हे सगळं ज्यावेळेस आपण एकत्रितपणानं करू त्यावेळेस मला असं वाटतं हे टीम वर्क आहे. हे तळागाळापासून वरपर्यंत सगळ्यांनी जर ही भूमिका स्वीकारली तर हे सगळं रेडी आहे. काय अवघड नाही. फक्त मिसमॅनेजमेंट किंवा कुठेतरी काहीतरी गैरसमज, कुठेतरी काहीतरी हेवे दावे, युगो प्रॉब्लेम आणि अपप्रचार हे साधारणतः जे त्रुटी आहेत आपल्या ह्या दूर कराव्या लागतील आपल्याला. तरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित करता येतील. मी जास्त वेळ आपल्या घेणार नाही. बऱ्याच दिवसानंतर आज आपली ह्या संदर्भातली भेट झाली म्हणून थोड्याशा काही गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आज भाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एक भूमिका स्पष्ट घेऊया की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हा साखर कारखाना चांगल्या पद्धतीने आपल्याला चालवायचा आहे. आणि ते चालवण्यासाठी व्यक्तिशः माझ्याकडून जेवढं पाहिजे तेवढं सहकार्य मी द्यायला तयार आहे. हे मी आपल्या सर्वांना प्रामुख्याने या ठिकाणी सांगतो. अधिक वेळ घेत नाही. पुन्हा एकदा भाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर कर्मयोगी शंकररावजी पाटील स्मृती प्रतिष्ठानतर्फे कर्मचाऱ्यांना शैक्षणिक आणि वैद्यकीय मदतीचं वाटप करण्यात येते. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 4 कर्मचारी आहेत. संजय पोपट सुतार, सिव्हिल विभाग, वैद्यकीय मदत. माननीय साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना मदतीचं वाटप करण्यात येते. संजय पोपट सुतार. हनुमंत यशवंत यादव, शैक्षणिक मदत. अरुण मोहन बोंगळे, शैक्षणिक मदत. दीपक संपत खरात, शैक्षणिक मदत. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या 4 कर्मचाऱ्यांना वाटप होत आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या रकमा त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येतील. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले कारखान्याचे अध्यक्ष सन्माननीय साहेब, कारखान्याचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ,